दूध दूध दूध. दुधामुळे शक्ती येते, दुधामुळे पोषण मिळतं, दुधामुळे बोन स्ट्रॉंग होतात, दुधामुळे कॅल्शियम मिळतं. हे अनेक प्रकारच्या गोष्टी आजपर्यंत आपण ऐकत आलोय. पण खरंच दुधातूनच सगळं पोषण मिळतं का? काल माझ्याकडे एक आई तिच्या 2 वर्षाच्या मुलीला घेऊन आली होती ही कंप्लेंट घेऊन की 1 महिन्यापासून ही जेवतच नाहीये. दिवसभर ही मुलगी काय खाते हे विचारल्यानंतर दिवसभर ही फक्त दूधच पिते. किती पिते तर 1 ते 1.5 लिटर ही मुलगी दूध पिते. त्या मुलीचे जनरल एक्झामिनेशन करता तिच्या पाम्समध्ये आणि कंजंक्टायव्हामध्ये पॅलर होता. या मुलीमध्ये दुधाच्या अतिसेवनामुळे आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाची लक्षणे दिसत होती. लहान मुलांमध्ये दुधाच्या अतिसेवनामुळे कॉन्स्टिपेशन, लॉस ऑफ ॲपेटाईट किंवा आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया होण्याची शक्यता असते. गाईच्या दुधामध्ये लोहाचं प्रमाण कमी असतं. शिवाय सतत दूध प्यायल्यामुळे शरीरातलं लोहाचं ॲब्झॉर्प्शन देखील कमी होतं. दुधामुळे सतत पोट भरलेलं राहतं. अशा वेळी इतर पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी बाळाची भूकच राहत नाही आणि त्यामुळे त्याचे पोषण होत नाही. दुधामध्ये लो फायबर कंटेंट असल्यामुळे बाळांना कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळांना 1 वर्षानंतर दुधाचं प्रमाण हळूहळू कमी करून इतर न्यूट्रिशियस फूडचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. त्यामध्ये ब्रेस्टफीड वगळता डेली बाळाला 300 ते 400 ml पर्यंतच वरचं दूध देऊ शकता.